अर्चना व अर्चना का माझ्या मध्ये घरी आता झेंडूबा नाही तर बाहेरून तोंड वासून राहिला. अर्चना व असं काय हरपते काय माहित, मोठ्या मोठ्यानं तोंड वाजते. घरात येऊच नाही आले, बाहेरूनच नाही नळला फाकते. तुला ऐकू येते की नाही व अर्चना? ये ना बाहेर ये ना. आली ना एवढी काय घाई आहे? एवढे काय तोंड वासून राहिले बापा? आली काय आहे काय एवढ्या जोरा जोरानं तोंड वासून राहिले तुम्ही? काय काम आहे? काही नाही, काही कामगिम नाही. मला तुले पाहिलं की नाही चांगलं वाटते जरासं, म्हणून कसं मग आवाज देतोस तुम्ही. पटकन याच नवऱ्याला दिसली की शांतता होते माई. तुला हे मला समजतच नाही बा. बरे शांतता होते बापा मध्ये पाहिलं की. होणं जाणं काहीच नाही. हा ना मध्ये पाहिलं की शांतता वाटते की नाही? कधीपासून बापा तू अशी काऊन बोलून राहिली पण? कधीपासून वाटते? अरे तुझ्यासोबत लग्न केलं त्या दिवसपासून जीव निचार झाला त्यावर. काय सांगू तुला, पाहिल्याशिवाय तर मला ताण भूक झप नाही येत. तुला काय सांगू मी, काय परिस्थिती आहे. माझी अवस्था बेकार व्हायला. नुसतं रातभर दिवस तूच दिसत मले, तूच दिसत. बापा आज तर लस प्रेम उतरून राहिलं बापा. काऊन काय काम केलं असं सांगा ना? काऊन एवढं प्रेम उतरून राहिलं आज? काहीच नव, आज मूड झाला ना. मूड झाला म्हणून कसं आता फ्रेश आहे का म्हणून असा विषय आहे तो. जाऊ दे तू. ये न बसणं माझं बसणं ये. काम राहिले माये तिकडे घरातले सगळे आणि इकडे येन बस माझं. काय बापा हे असं काम कोण करीन? ते तुम्ही करू लागता का मला काम? मग ते सकाळपासून कामं झालेच नाहीत का तुझे? आता किती वाजून राहिले? 1 वाजून राहिला ना. अदलोक तर सारा निपटेल पाहिजे. तरी बापा घरी जेवलो नाही मी. आहे की नाही बापा? भाकर गिकर करेल माही की काही असंच आहे? दुडली सांगू. तुम्ही घरी नव्हते ना म्हणूनच मग काही केलं नाही ना मी ना. काहीच केलं नाही. तुम्ही घरी नसले की मला काय धकते बापा. एक घास नाही जात ना नळड्याच्या खाली. मग काय आले स्वयंपाक गिपाक करू मी? असंच भागवत असतो मग मी, तुम्ही घरी जेवण करायला नसले की. बाबा छटाकभर भजन एक कोचिरी खाऊन आलो बाहेरून. नाही तर बस घरी तर उपाशीच मरण होतं मले. स्वयंपाक नाही. अरे काय बापा काय करत काय असतो तू? काय मला समजत नाही बा. बरं की मी खाऊन पिऊन येतो बा बाहेरून. नाही तर बाबा तू मला उपाशीच मारतं. पहिलेच तुम्ही 50 किलोचा व्हायला असं खाऊ पिऊ नाही घालशील तर मी 30 किलोचा होईन ना. फूक मारली तर ओढून जाईन मी काही दिवसात. बापा तुम्ही उपाशी राहणार आहे का? पटकन कपडे घालता बापांना की बाहेर निघता भजन कचोरी खायले. 5 मिनिटं तर तुमच्या त्यानं उपाशी राहिला जात नाही. मोठे आम्हाला सांगून राहिले ते. जाऊ दे ते विषय दुसरे. ये ना बस ना तू बस ना. आज कसं मूळ व्हायला तर कसं बस तू. ते मूळ आणि पुढचं नका सांगत जाऊ बा मला. माय तिकडे काम राहिले. काम कोण करीन बरं? असं कोणी तर आम्हाला वाटलं काही की ही बाई अशीच नोकरी करते. माझ्या कामावर राहिले फला राहिलं. नाही तर मग येऊ बसते माझं. काही हात दाबीन काय पाय दाबीन काही पाठ दाबीन माई. बस आमचं काही झालं की बस मा हे राहिलं ना ते राहिलं. घ्या हिसके. काहीच तोंड पाहा का मग? काय वाटलं की तुम्हाला? ते तू विचारू नको. तू सर होती कामं कर तू. जाय होय टोकतो न खाऊ. सारी माझ्या मूडची ऐशी तशी करून टाकली निघे. माणसाचं मन काय होते हे बाई तिसरंच लावते. जाय होय इकडे टोकतो नको माय. असा कोणता मूड असते बाबा तुमचा? बाहेरून आले की माझा मूड झाला. बाकी नसते का कधी मूड तुमचा? तुमच्या जवळ बसून मी तर काय कामावर सगळा इस्तफा पाडू काय? राहू देऊ का माझ्या कामं करायची? नाही तुमच्या जवळ येऊन बसतो फक्त. लोक डोकसू नको. जाय नी कडू. काय ते काम धंदे काय राहिले तुझे? जाय तू कोण्या कामाची नाही, कोण्या रोगावर चालणार नाही तू मशीन. चाललीस ना. साहजिल जरा समजून नाही माणसा मूड काय नाही. काही कोणीच रोगावर चालत नाही. हे रद्दी मसाला हितला चाल बाबा बाहेरच पायात बुडते. हे काही खरं नाही. हे काही तुला मेळ येऊ देत नाही. तुला काही भेटत नाही सुख. काय समाधान भाऊ? काय म्हणते पीक पाणी? जमलं की नाही यंदा? आमचं पीक का यंदा तर काही वांदाच नाही ना हो. पाणी पद्धतशीर पडून राहिलं बा. साऱ्या वर्षापेक्षा यंदा मस्त काम आहे. फक्त कसं आता वाईवर पण हे कामं झाले पाहिजे झटपट. अरे बापा समाधान भाऊ, त्या वाईवर पण तर टेन्शन आहे बा. 350 रुपये रोज कबूल केला मी. आपण डवऱ्या यायला कोणी तयार नाही माणूस. आणि आलाही म्हणते तुम्ही 2 तास फक्त डवरे हानीन. 3ऱ्या घंट्यानं माझी 2रं मीटर चालू. सांगा आता. अरे नामदेव अजून काय झालं? थांब ना तू. पुढे पाय ना तू. कशालेच माणसं सापडतील नाही. कशालेच नाही. आता तरी सापडतात. या जिंदगीत सोचलं नव्हतं की असे एवढे बेकार दिवस येतील म्हणून. डवरे हाण्याला माणसं नाही भेटतील. सांगा आता. काय वाईट परिस्थिती आली.
थांबा थांबा, अजून काय झालं? फान पुढे पुढे पान तुम्ही काय काय होते तर. अरे वावरा जर पडीत नाही पडली की नाही तर मग म्हणता तुम्ही. माणूस जर येईन कामाले तर मग म्हणता तुम्ही. ते तर आता दिसूनच राहिलं ना बापा. कोणी यायला तयार नाही, काम करायला तयार नाही. काय खरं आहे? बेकार परिस्थिती आहे. पुढे द्यायच्यापेक्षा भयंकर होणार आहे आता. अरे डोऱ्यान माणूस पाहतो बापा. हरी हरी इकडे रे. हरी हा नामदेव भाऊ काय? अरे हरी चाल बर, आपल्या डवरे आणणार गाड्या. चाल बर. चाल ना. हे तुमचे डावरे राहू द्या बाजूले. एक खबर आणली मी ना गावातली. खबर आणली ना. मग सांग तुझी खबर सांग बा. मग डवऱ्यावर जाऊ आपण. सांग काय खबर आहे. अरे पप्पा शिवल्या आहे की नाही? शिवल्या गंठ्या बायको लाईन मारून राहिला ना बाबा. तो मला सांगे म्हणे येईल कामाला सांगतो म्हणे. आणि तिकडे शाळा भरतो मी इठ्ठल नामाजी म्हणे येईल. येईल पैसे देतो म्हणे. कार्यक्रम करतो म्हणे मी. पाहू हे. सांगा आता. कोणा संसार कोणाला सुद्धा दिसत नाही. आता शिवल्याला घरी बायको नाही काय? इकडे तिकडे काल तोंड मारा लागते याली आता. कोणत्या जिकून तिकून लगन होय ना बा. आता झालं तर हे असं तिथं मी. ह्याची बायको खरंच तशी आहे का रे त्याची बायको? अरे हरी तशी आहे का त्याची बायको? हे या घंटेच्या ना त्या बायको पुरे होत नाही ना. त्याचा फायदा हा कसा शिवलाल उचली ना आता. म्हणून तिला म्हणे मी कामाला नेतो म्हणे मी निंद्याले. आणि आज 200 रुपये रोज असेल तर तिला 350 रुपये रोज देतो म्हणे मी. आणि माझी शाळा करतोच म्हणे तिच्या बरोबर मी. आता तसं म्हणे घंटेच्या काही आणल्या जात नाही म्हणे घरी. एका रोजदारीत भागत नाही. शिवल्याची पाटकोळली मोळाच लागते पण एक दिवस आता. त्याचा बजेट बसायला लागते. सायाचा लगो झाला पण तो. असे कामं शोभतात काय? चांगला संसार झाला आणि माझ्या घंट्याचा काही काम नाही बायला बिबा भऱ्याचा आता. नामदेव भाऊ त्याची पाटकुळली हातपाय मोळा लागतात. तो चाललाच नाही पाहिजे. जाग्यावर सरकला नाही पाहिजे. हागणं मुतणं एकाच ठिकाणी करायला लागते त्याचं. तो लोय अगो व्हायला बरं. आज तो घंट्या बायकोचा विचार करून राहिला. काल दुसऱ्या बायकोचा विचार करेन. कसं कोणा घर फोडून यायची काही सांगता येत नाही बरं. गॅरंटीच नाही त्याची. त्याला फक्त बाई पाहिजे. आता पुरी चटक लागेल त्याला बाईची. तू आपले पहिले डवरे हाणू आपण. आणि मग पाहतो मी काय त्याचं बजेट. त्याची शाळाच करतो मी आता इठ्ठल नामाची. पहिले कसं वावरातल्या काम मला अटपू दे बा पहिले. फवारणं गिवारणं डवरे गिवरे. आणि मग पाहतो शिवल्याला गेम. तरी काय देसा डवरे हाण्याची फुकट घेता ढोपरू. तो काही गाज रोज 3-4 रोज आणलीच ना तुला पैसे मी. गाज जो आहे तो आता मग 350 रुपये रोज. देसाल ना 350. आणि तो टाईम 2 घंटे आहे बरं डवरे हाण्याचे. 2 घंटे हानी. समाधान भाऊ पाहा समाधान भाऊ. 350 रुपये रोज द्या. आणि 2 घंटे डवरे हाणतील. उद्या म्हणतील 500 रुपये रोज द्या. आणि 1 घंटा डवरे हाणू आम्ही. सांगा काय झक मारणार माणूस? काय काय हे शेती पुरणार आहे माणसाले? काय पुरणार आहे सांगा? समाधान भाऊ. कोणतं काम होते 1 घंट्यात 2 घंट्यात? नामदेव हे घरातले अक्कल आहे बा. सांगल्याशिवाय भागत नाही आता आपलं. अरे बाबा चाल बाबा. हरी 350 सांगून 400 देतो बाबा तुले. चाल बाबा चाल. हो चला चला. आली हो माय बे. डबल झेंडू बाम आली हे आता. काय मागे लागलं माय हे पिसाट्यावाणी नाही रे. धव यू माय बे माघारीच येऊन बसून राहिले. काय आहे याच्या मनात काय सांगा? मला समजायला मार्ग नाही. काय नाही तर बदलू ये नाही. हात तोंड नाही पाहिजे आमच्या घराचं. आणि आता बरं माय बे 2-4 दिवसात चटकला आले तर. आता तर माय बे उठला सुटला की हायच हजर. उठला सुटला की हायच हजर. ते बी नवरा नसताना घरी. नाही हे असं जमणार नाही. त्याच्या बायकोला सांगाच लागेल. आज धाव आमच्या घरी येऊन बसते म्हणेन बा. सांगाच लागेल त्याच्या बायकोला आता. हात असाच चटकीन आमच्या घरी आले ना ते बसाले. लोक नाव बोट ठेवते निघतं आम्हाला. बबन राहत का घरी? नाही बा ते काही घरी नाही. काहून काय होतं? बरा नाही वहिनी तो घरी. तुम्हाला कसं एक गोष्ट सांगणं होती बा मला. एक गोष्ट सांगणं होती. चालता का अंदर तेवढं घरात? चालता का? ती गोष्ट आहे बापा. मानावरा घरी नाही ना. तुम्ही मला अंदर नेता काय? वहिनी गोष्टच तशी आहे. आता काय सांगू मी तुम्हाला. तुमच्या कामाची आहे म्हणून कसं बाहेर बोलल्या नाही जाते. भीतीले का नसतात. गोष्ट लीक झाली ना तर साऱ्या गावात पसरी. म्हणून कसं बा तुला मला कसं मला एकांतात सांग ना. चला बा पटकन घरात. मी सांगतो तुम्हाला 1 मिनिटात. सांगा ना बापा. टीव्ही कोणी नाही ना. ते काय सांगू नये का तुम्हाला? परवा आले बापा तर दारात उभे राहिले. काल आले बापा तर उमट्यात. आणि आज डायरेक्ट घरातच म्हणून राहिले. तुम्ही समजून घेत जा ना. विषयाचं गांभीर्य लक्षात घेत जा ना. तुम्हाला कसं अर्जंट गोष्ट सांगणार. तुमच्या संसाराचीच गोष्ट आहे ना. नाही तर वाया जाईल ना सारं नाटक. तुम्हाला कसं सांगणार बा मुली. म्हणी माणशी काही नाही बापा. मी काही तुम्हाला घरात नेऊन काही दुसरं काही करणार नाही की. देर भावदार नाता आहे आपलं. असं माझ्यानं गलत होणार नाही ना वहिनी. तुम्ही विश्वास ठेवा ना मावर. डोळे लावून विश्वास ठेवा ना. मी गलत करणारा माणूस नाही ना. गलत करणारा माणूस नाही की बा. तसं काही तुमच्या मनी माणशी येऊ नका देऊ. मग घरात काले नेऊन राहिले बापा तुम्ही? तुमच्या मनी माणसी काही नाही तर मग अटी बी सांगू शकता ना तुम्ही. जे काय आहे ते पटकन अटी सांगून द्या. मोकळे व्हा बापा. माहित नाही का वहिनी आपण नोटीसा बसवेल होतो. गप्पा मारून आलो तर काले आला. त्यानं पेरलं झाल्या का. ते कसं हे आपत येते ना. घरात कोणी पाहत नाही मग. चला ना घरात. मी फक्त 5 मिनिटं बसतो ना. जास्त नाही. तुम्हाला 5 मिनिटात विषय सांगतो ना. चालला तुम्ही. जास्त टाइम नाही लागत ना मला. बरं बापा एवढे म्हणून राहिले तुम्ही. जाता तर चला घरात चला.
अरे दगड्या, महाराज तर चांगला गेम केला रे तुम्ही ना. हा, दाबून हाणला बा. आम्हाला सांगितले नाही बा. मी तर बाबा महाराजच्याच पार्टीतले होते ना. अलख निरंजन तुमचंही सुरू झालं तर मग तुम्हाला काय सांगा आम्ही. हा, देवीदास भाऊन आम्ही मग कसं मीटिंग बसवली गेम केला मग महाराजचा. आम्हाला डाऊट होता असं त्याच्या. तुम्ही कसं अंधभक्त झालते ना महाराजचे. तुम्हाला काय सांगा, तुम्ही तर आमच्या अंगावर राहिले असती. बरं नाही सांगितलं रे बा. हे सारे अंधभक्त होते महाराजचे, तुमच्या अंगारच फिरले असते. आणि तुम्हाला जे काही करायचं होतं ते करू नसतं दिलं. येईन मारू नसतं दिलं महाराजले. हा, महाराजचं दुकानदारी अजून चालली असते आपल्या गावात. त्यासाठीच कानोकान खबर नाही होऊ दिली. बरोबर आम्ही ना डाळ शिजवली कार्यक्रम केला महाराजचा. पहिले कसं तो महाराजचा छेला पकडला, त्याला झोडला, तो कबोलला आणि मग महाराज हाणला आम्ही ना. हा, गाव पुरं वाया चाललं होतं ना बा. उठली सुटली की लोक कामं धंदे सोडून त्याच्या नांद लागले होते निघ पिसाट्यासारखे महाराज महाराज करत. देवीदास भाऊ अडाणी माणूस आहे, पण माना लागीन बा. माना लागीन बा. हा, माणसानं कान केलं बा महाराजचं. देवीदास भाऊने दुनिया पाहायला कोण कसा काय आहे तर देवीदास भाऊले समजते सारं. हा, कोणी मागायला जाऊ द्या देवीदास भाऊच्या घरी वापस नाही पाठवत माणूस. पण अशा लफंग्या महाराजाला उभं नाही करत तो माणूस. हा, आपल्या गावातले 100 जण गेले असतील त्या देवीदास भाऊ चालणं दर्शन घेऊन बाबा. माणसांना नाहीच म्हटलं मी नाही येत. महाराज फाराज काही नसता. काही कोणाचं भविष्य कोणी सांगत नाही. आपलं भविष्य आपल्या हाती असते हे डायरेक्ट म्हणत देवीदास भाऊ. अरे बा दगडू, मी बी शिकेल सवरे लहान बा. मी बी मॅटासारखा याच्या नाही लागलो होतो बाबा. मी बी बाबा करू बाबा अलख निरंजनवर मी गेलतो. हा, मा हे बेड असून काय कामाचं रे बा. हा, सांगा आता. त्यात आपली गलती आहे का काही. आता बाबा परफेक्ट सांगेन भविष्य की पाटील तुमच्या घरी 100 एकर जमीन आहे, एवढे माणसं तुमच्याकडे काम आल्या. तुमचं सांगितलं ना पाहुणे बा की तुम्ही MA व्हायला म्हणून तुम्हाला नोकरी नाही. हा, तुम्ही कसे नाही कसं म्हणू शकते माणूस सांगा बा. आता नाही कसा म्हणजे बाबा जर खराब उडून आला तर अलख निरंजन म्हणाच लागेल ना. पण जरा विचार केला पाहिजे मग माणसानं की महाराज कोण सांगून राहिला बा. महाराजला एवढं कसं परफेक्ट माहित आहे. अरे बा दगडू, माणूस भावनेत वायात जाते ना रे बाबा. भावनेत माणसाला कसं एक गोष्ट सांगितली की महाराजांना असं वाटते की दुसरी सांगायला पाहिजे, तिसरी सांगायला पाहिजे, आपलं भलं होईल. आपला मतलबीपणा आहे ना. मतलबीपणा नाही आपला की आपल्याला फुकाट भेटलं पाहिजे. महाराजांना सांगितलं तसं व्हायला पाहिजे. काही कोणी भविष्य नसते सांगत पाटील. हा, डोळस वृत्तीनं काम करा माणसानं. हा, ते भाऊ पुरले पकडला की आम्ही नाही चला तू चला. साऱ्या गावातल्या खबरा काढत द्या लोकांच्या आणि बरोबर महाराजच्या कानात जाऊन सांगत द्या. म्हणून कसं महाराजले माहित पडली. नाही महाराज काय घंटा सांगत होता तुमचं. दबा निबलन ते थोड्या वेळ निबलं बा. नाही तर मी दबा पंगत द्यायला आलतो गावात. म्हणजे लाख रुपयांचकच होतो तुम्ही. तर महाराजचं मंदिर गिंदिर आणि मी साराच विचार केलता. म्हटलं पुढचं आता जंक्शनच करून टाकू सायाचं पुढचं. पाटील तुम्ही पुरे फिटले असते. पाटील दगडू पाहुणे बा बोलणं कालू काय म्हणतं रे. अरे गडा आपल्या गावात नवीन लफडं चालू झालं ना रे बापा. ते बबनेची बायको आहे की नाही, ते माऊली बरोबर चालू आहे ते. हा, ते झांगड झालं चालू बाबा. एका ठिकाणी बसले असतात ते. हा, मस्त प्रेमाच्या गोष्टी करतात ते, गप्पा गोष्टी. बेकार नांदा रे हात. हा, तुला कसा माहिती रे बा. अरे बापा मी रंगी हात पकडले ना रे बापा. बबनेच्या घरीच बसले होते त्याची बायको तो माऊली दोघं जण मस्त गप्पा मारून राहिले ते. हा, रंगी हात पकडले. मी कामाला सांगायला गेलो त्या बाईले निंद्याले. मी येत नाही म्हणे मी निंद्या फिंद्याले. हा, आता नाही जमत म्हणे माझ्यानं. आता कसं माऊली भेटला ना पुरवठा तिकून असेल ना बाईले. पाहुणे बा पाह मारलेले बा घरावर तू लक्ष ठेवणार बा माणसाले. हा, वाचसल्या का माणसाला घराबर जाता येत नाही बा. काय होईन या गात काही सांगता येत नाही बा. गॅरंटीच नाही रे बापा. कोण कुकडे भिडीन तर. काल्या साल्या व्हिडिओ शूटिंग काढून आणता तू. एखादी शूटिंग गिटिंग फोटो घेतो तर काढता द्यायचे. अरे म्या मोबाईलच नेला नाही ना सोबत. नाही तर मी आणलेच ते फोटो काढून. चला त्याच दिवशी मा मोबाईल घरी राहिला. चला बरं पाहू बर. हा, चला आपण बंदे चला तुम्हाला दाखवतो मी. चला अरे बसा. काही कोणाचं काही सांगता येत नाही रे भाऊ. हा सारा काम बिफरेला बापा. हा माऊली याच्या तोंडाची माशी ना उठे ना बा. यांनी बाई पोटवली बा. मारल्या का आफतच आहे बा. मी आता विषयाला सुरुवात करतो बरोबर. हा, कसं मन कसं घट्ट करता. हा, कसं भेजा नका फक्त. हा, ऐकलं की कसं घाबरता नका बा. विषय कसा गंभीर आहे. काय सांगते मी बी काय माहित आता. हा काय बोलते का काय ह्या मनात याच्या काळ बेरत काय म्हणते का काय माहित नाही बाई. आय लव्ह यू काल म्हणेस ना. हा, लेकरांनी हो राहिले तुम्हाला बहिणी असं तसं. मला वाटूनच राहिलं हा काही ना काही म्हणतेच. सांगा ना माऊली भाऊ सांगा काय म्हणणं आहे तर. काय वहिनी तुम्ही आहे की नाही बबनरावर थोडंसं लक्ष द्या बा. तुम्हाला लेकरं कोण होऊन राहिले माहिती आहे का. थोडासा व्हायला घोर म्हणून तुम्हाला लेकरं होऊन नाही राहिले. हा,
तर कसं आता जे व्हाय बा मी ते तुम्हाला सांगून राहिलो. काय बोलून काय राहिले तुम्ही? हा, बोलून काय राहिले? हे भान आहे की न तुम्हाला? स्पष्ट बोला काय आहे तर. असे मुगरी मुगरी काय बोलून राहिले तुम्ही? हा, स्पष्ट सांगा काय आहे तर. काय वहिनी तुमच्या दोघात काही झालं नाही तर लेकर होतीन काय? हा, तो गडी कसं बाहेर तोंड मारून राहिला ना, घरात त्याचं चित नाही लागत. आणि तुम्हीच पाहा ना, हा सकाळ झाली कुठे गडी सदरा घातला कुठे निघती की नाही पळती की नाही घरा बाई. कसं तो बाहेर धिंगाणा घालून राहिला ना, म्हणून त्याचं घरी चित नाही लागणार. म्हणून तुम्ही कसे मला लेकरं नाही होऊन राहिले. तुम्ही बोलून काय राहिले माऊली भाऊ? हा, बोलून काय राहिले? तुमचा म्हणायचा अर्थ काय आहे? काय आहे अर्थ म्हणायचा? मानवऱ्यावर आड घेऊन राहिले बाबा तुम्ही. हा, मानवऱ्याबद्दल मला असं तसं सांगून राहिले. हे शोभलं नाही पण तुमचं. वहिनी माझा विश्वास ठेवा बा, मी काही गलत नाही करणार बा. गलत नाही करणार ना वहिनी, मी खोटंही नाही बोलणार बा. माझ्या दोस्ताच्या बद्दल मी गैरसमज कशाला पसरू सांगा ना. हा, फक्त तुम्ही कसं त्याला आवरा बा, आवरा तुम्ही त्याले. काय वहिनी तो धावधाव बाहेर जाऊन राहिला ना, त्याचं घरी कसं मन नाही भरून राहिलं म्हणून तुम्हाला लेकरं नाही होऊन राहिले. त्याचा मतलब तुम्हाला 2-4 सुटर असते, पण तो गडी कसं बाहेरच्या नांदी लागेल आहे ना. आता काय सांगा तुम्हाला? हा, आताच मला माहीत पडलं म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो. नाही तर मला माहीत नसतं मी सांगितलं नसतं तुम्हाला. हा वहिनी थोडंसं लक्ष द्या बा. कोण आहे ते? हा, कोण आहे ते मानवऱ्याबरोबर राहून राहिली तर? हा, मानवरा तिला भेटायला जाते. कोण आहे ते? नाव सांगा मला पटकन, नाव सांगा. कोण आहे काय ते नका विचारू. फक्त एवढं तुम्ही लक्ष ठेवा की बबनले कसं घराबाहेर निघू नका देऊ तुम्ही. तुमच्या जवळ ठेवा तुम्ही झाले. हा, तो सदरा घातला की बाहेर पळते की नाही त्याचं बंद करून टाका ते. हा, आणि त्यासोबत भांडण जण टाकायच करू नका अजिबातही नाही. बिलकुल प्रेमानं घ्या. नाही सांगा ना तुम्ही. अजून काय आहे त्याच्याबद्दल सांगा मला. अजून माहित पडलं पाहिजे की नाही मला काय चालू आहे काय नाही त्या माणसाचं बाहेर. तर अरे कसं क्लिअर कट असलं पाहिजे. हा, असं मुगरी मुगरी नसलं पाहिजे लपून छपून काही. सांगा मला पटकन अजून काय आहे तर. कसं आहे समोरच्या व्यक्तीचं मी तुम्हाला नाव सांगू शकत नाही. माझ्या तडीचा दगडाखाली हात चेंज दिलाय. आपल्याला माधून करणं नाही. फक्त तुम्ही काय करा एकच करा की बबनला आवरा. फक्त बबनले जाऊ नका देऊ कुठे. तुमच्या जवळ ठेवा बबन. मी नाही एवढं सांगलं की नाही मला, मग तिचं नाव काय सांगून नाही राहिले तुम्ही? नाव सांगा मला पहिले. कोणती आहे ते? इद्दा शेलवानाची तर मानवऱ्याच्या नांदी लागली ते तर नाव सांगा मला पटकनी. त्या नावाचा विचार नका करू वहिनी. कोण आहे ते घुबडतं कोण नाही तर. हा, तुम्ही फक्त आहे की नाही फक्त बबनले आवरा. तुम्ही तुमचा नवरा आवरला की झाला का? हा, दुसरं काय टेन्शन घेऊन राहिले तुम्ही? घेणार देणार. हा, आणि त्यासोबत अजिबात भांडण नाही करायचं बरं. नाही तर मग सुरू कुस्त्या आवडता जाईल. माऊली मला माहित पडल्या त्याचं बाहेर काही चालू आहे. मी चुप बशीन काय? हा, मी चुप बशीन काय? शांततेत घेईन का मी? एवढं तर समजायला पाहिजे की तुम्हाला आता. मी फक्त माझ्यासाठी चुप बसा तुम्ही. बबनसाठी चुप बसा. तुम्हाला लेकरं पाहिजेत ना. हा, गडबड केली भांडणं केलीत लेकरं होत नाहीत माणसाले. हा, हे लक्षात ठेवा ना तुम्ही. हा, तुम्ही आदलोक भांडणं करत आले त्याचं मन भरलं नाही घरी तो बाहेर पळाला. हे काऊन झालं? हे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा ना. हे काऊन होतात तर. हा, म्हणून तुम्ही कसं त्याला टेन्शन देऊ नका. त्याला घरातच ठेवा फक्त. एवढंच आहे मला सांगणं. भांडणं करू नका. माऊली कशी चुप बसू मी? कशी चुप बसू? हा, मला माहित पडलं की त्याचं बाहेर काही आहे. माझ्या चुप बसल्या जाईन काय? सांगा ना तुम्ही. चुप बसल्या जाईन काय? वहिनी असं करता का तुम्ही? सांगा पाहता. हा, आता अजून भांडण होतील ना. कोणी सांगितलं काय सांगितलं? आले ना घरात कुठे बा तुम्ही कसं बा का वहिनी? माझा विचार करा बा. बरं बापा, आता एवढे म्हणूनच राहिले तुम्ही तर तुमचा विचार करतो बापा. काही म्हणत नाही मी. शांतता ठेवतो बापा घरात आता. चला वहिनी मी येतो. हा, फक्त बबनले काय म्हणणं का वहिनी? हो या थांब रे बबन्या तू. हा, बाहेर काय तोंड करतं काय? हा, बायको पाहिजेत नाही तुला आहे की नाही? बाहेरच्या बाया पाहिजे. थांब रे तू घरी तर ये. ते हात पाहतो मी काय आहे तर. बाबा हा बाबू काय तर रे? हा बाबा ते बबन काका आलते बा आपल्या घरी. आलता रे तो? काय आलता? मी तर घरी नव्हतो. नाही माहित बा काले आलता तर. म्हणणे माहित आहे. माहिती विचारा तुम्ही. माय भैया पोराला सबरलंच ना. सबरलंच चुप बसला असता हा तर काही झालं असतं काय? पण नाही, खाज आहे ना आपल्याला खाज. तरी मी ना तोंड बंद करायचे 10 रुपये दिले त्याले. 10 रुपये 10 रुपये सरले असते ना आता. म्हणून वकलं हे पोरग आता. अजून त्याला पैसे पाहिजेत असते. बू लक्ष ठेवत जाय ना. हा, तुला कासाठी घरी ठेवतोस तुम्ही? हा, 10 रुपये काळजी देत असतो तुला मी. का रे? आपल्या घरी कोण येते कोण जाते सारं लक्ष ठेवलं पाहिजे. काय म्हणते काय नाही. हा हा, तुला कासाठी घरी ठेवतोस तुम्ही तर. ना बाबा मी लक्ष देतच असतो ना. आता तुम्हाला सांगितलं नाही मी सांगितलं नाही तुम्हाला बबन काका आलते म्हणून आपल्या घरी. सांग घरी का आले आलता? तिकडेच भेटलो होतो मी त्याला. घरी का आले आलता तो? काय होतं झालं याचं? मी झालं गावात उकीर काढून राहिला. हा मा घरात तर नाही काढून राहिला उकीर. हा, असंच नशील काही. मी तिकडे काशी करतो ना इकडे करते. का रे भाऊ भोसने काही गप्पा गोष्टी ऐकल्या बबनेच्या? काय म्हणे तो? काय म्हणे? नाही बाबा मी काय ऐकलं नाही. पाठी मला दरवाजा दिसला तो आपल्या घरी आलता तर मी तटीच पाहिला. हा, मी काही गप्पा गोष्टी ऐकल्या नाही. माणूस एवढ्या चौकशा करून राहिले. या माणसाला काय डाऊट तर नाही आला बाबा आपला? खरं नाही दिसून राहिलं बाबा हे आपलं.
तू लक्ष देत जाय ना, लक्ष देत जाय ना तू. काय कसा माणूस आहेस रे तू. लक्ष देऊ मी? काय लक्ष देऊ? तुम्ही मावर लक्ष देत नाही, मी काय लक्ष देऊ सांगा आता. कोण आलं कोण गेलं तर हा चटकन एक पत्ती गाडी द्यायची माहिती, मग मी लक्ष देतो. एक तर मला तुम्ही खाय बी आणत नाही बाहेर जाता, भजे कचेरा समोसे बाहेर खाता राजे हो तुम्ही. आणि मला मग माझ्या आठवण येत तुम्हाला खाता खाता जरा शिकली. हे पोरगं जास्तच चबरून राहिलं आता, दिवसेंदिवस झाले. झोळा लागते हे चांगलं, तर चांगला पिशार काढा लागते आता खायसाठी. हे पोरगं मस्त बापाला लाडी उडी लावून राहिलं, फक्त याले पैसे पाहिजेत बरं, दुसरं काही घेणं देणं नसते. म्हणून हा बापाजवळ वकून राहिला सगळं. थांब रे तू बस नाही, थांब त्या पिशारच काढतो आता, थांब. बरोबर बाबू, आता आनंद जाईन तुले. हा हा, आता लक्ष ठेवत जा. हा ठेव तुम्ही लक्ष, काही वांधा नाही. टेन्शन नाही घ्या तुम्ही. मी येतो मग मी. हो ये मग ये. आणि का हा बबन्या मा घरी काल आलता सायाचा. काल आलता, मला तिकडे गावात भेटला ना, त्यालाच माहितच मी गावात आहे म्हणून. हा घरी काल आला तो. चक्रात पडलेली गडी आता. काय आहे गड्या, काय रे बा लागीन गड्या मला. काय भानगड तो पहिले त्याचा भांडाफोड करायच लागेल मला आता. सोमडीत गुंबडीत नाही बा. हे काढून आलं तिकडे उकिरण, हा काढून आला इकडे. काय ना की असं दिसते मला. काय बेर हे मला आता पहिले तपास काढायला लागेल रे बा. हातावर हात धरून कसं बसणं बरोबर नाही बा. चाल शिवल्या लाग बाबू कामाले, नाही तर बस मग काही खरं नाही मग.